नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं या नवीन भागात अतिशय मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण नेहमीप्रमाणेच सोप्या आणि सुंदर झटके पटवणाऱ्या 3 रांगोळ्या बघतो आहोत. तर ह्या तिन्ही रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय कराल अशी मला अपेक्षा आहे. आणि त्या सुंदर रांगोळ्या एकदम पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहेत आणि ॲट्रॅक्टिव्ह पण आहेत. तर जी पहिली रांगोळी आहे ती आपली टिपक्यांची रांगोळी आहे. त्याला आधी फुलाचा आकार देऊन घेतला आहे आपण आणि नंतर असे जो 2 पाकळ्यांमध्ये थोडासा जागा उरलेली तिथे आपण 5-5 असे टिपके देतोय आणि जे एक्स्ट्रा टिपके ते नंतर आपण थोडे पुसून टाकणार आहोत. तर ह्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो आणि कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल किंवा सबस्क्राईब करायला विसरले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा. आणि रोज अशा रांगोळ्या आपल्या चॅनलला तुम्हाला बघायला भेटणार आहे. युनिक रांगोळ्या, सोप्या आणि पटकन होणाऱ्या, तुमचा वेळ वाचणार आहे त्यामुळे. बघा अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी काढून झालेली आहे. खूप सोपी होती. दुसरी रांगोळी पण टिपक्यांची आहे. आजच्या तिन्ही पण रांगोळ्या टिपक्यांच्या आहेत, त्यामुळे ते तुम्हाला जमतीलच नक्कीच. आणि छोट्या जास्त पण काही मोठ्या मोठ्या नाही, पण तरी पण सणावाराला तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. आता आपला श्रावण महिना सुरू झाला आहे, त्याला पण काढू शकता. स्वस्तिक काढून घेतलंय आतमध्ये. इथे आपलं पंती वगैरे दिवा असतो ना, त्याचा एक म्हणजे त्या पद्धतीनेच काढली मी. चला तर आपली दुसरी रांगोळी पण रेडी झाली मैत्रिणींनो. आता शेवटची रांगोळी, ती पण खूप सोपी रांगोळी आहे आणि छान पण आहे. टिपक्यांचीच आहे ती पण 6 ते 6. कॉर्नर कॉर्नरला 2-2 रेषा काढून घ्यायच्या. कुठल्या लाईन कुठे जोडतोय आपण ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा, आपण कन्फ्युजन होऊ शकतं. तशी सोपी रांगोळी बघा रेडी झाली आहे. इथे पण तुम्ही असं म्हणजे दिव्याची ज्योत असते त्या टाईप काढू शकले असते, छान वाटेल ते पण, पिवळा कलर वगैरे देऊन. तर अशा पद्धतीने आजच्या भागातल्या आपल्या तिन्ही रांगोळ्या काढून झाल्या आहेत. तर रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या रांगोळ्यांसहित. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.